ताई लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ताची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आणि खाली घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येतो. 500 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये. हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला. त्याच्या बहिणींचे हप्ते दिले जात आहेत. खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत? त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. लाडकी बहीण योजनेवर मोठा निर्णय, 1500 वरून 2100 रुपये. पण सगळ्यांना मिळणार का? संपूर्ण सत्य जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, आजची बातमी ऐकून अनेक लाडक्या बहिणींच्या मनात एकाच वेळी आनंद आणि चिंता दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत. कारण सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून थेट 2100 रुपये करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. पण हा वाढीव पैसा सगळ्यांनाच मिळणार का? कुणाला मिळणार? कुणाचा बंद होणार? आणि कधीपासून पैसे येणार? हे सगळं आज आपण या विशेष रिपोर्टमध्ये सविस्तर पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. योजना कशी सुरू झाली? लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारने आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये दिले जातील. आणि आता हे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मोठी घोषणा, 2100 रुपये हप्ता मंजूर. सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता 2100 रुपये होणार. योजनेसाठी अतिरिक्त निधी मंजूर, तब्बल हजारो कोटींची तरतूद. ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ही योजना बंद होणार नाही. पुढेही नियमित हप्ते दिले जातील. निधीची कोणतीही कमतरता नाही. म्हणजेच पात्र महिलांना पुढे 2100 रुपये मिळणार हे निश्चित झालं आहे. होळीपूर्वी आनंदाची बातमी. सरकारच्या माहितीनुसार येणाऱ्या होळीच्या आधी अनेक महिलांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही याबाबत स्पष्ट केलं आहे की 20वा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात आला आहे. लवकरच पैसे जमा होतील. पण इथेच येतो मोठा ट्विस्ट. आनंदाची बातमी असतानाच एक गंभीर निर्णयही समोर आलाय. सरकारने स्पष्ट केले आहे की सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे दिले जाणार नाहीत. फक्त 22 जिल्ह्यांनाच लाभ. 14 जिल्हे सध्या वगळले गेले आहेत. होय मित्रांनो, फक्त 22 जिल्ह्यांमध्येच हप्ता जमा होणार आहे. उर्वरित 14 जिल्ह्यांमधील महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. शासन निर्णयात काय म्हटलं आहे? सरकारी GRमध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की 22 जिल्हे पात्र, 14 जिल्हे अपात्र. अपात्र जिल्ह्यांमध्ये सध्या वितरण नाही. म्हणजेच जर तुम्ही त्या 14 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर पुढचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. इतकी जिल्हे का वगळले गेले? सरकारच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार समोर आले आहेत. जसं की चुकीची माहिती देऊन अर्ज, जास्त उत्पन्न असूनही लाभ, सरकारी नोकरी असूनही पैसे, एकाच घरातील अनेक लाभार्थी, पुरुषांनीही लाभ घेतलेला. या सगळ्या कारणांमुळे अनेक जिल्हे संशयाच्या भवऱ्यात आले. तपासणीत काय सापडलं? तपासणीत 5 ते 6 प्रकारचे नियमभंग आढळले. 4 चाकी वाहन असूनही लाभ, सरकारी कर्मचारी कुटुंब,
पेन्शनधारक, जास्त उत्पन्न, इतर योजनांचा लाभ. म्हणूनच सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे. सध्या काय सुरू आहे? आत्ताच्या घडीला बँक पातळीवर पडताळणी, कागदपत्रांची तपासणी, KYC व्हेरिफिकेशन, उत्पन्न तपासणी ही प्रक्रिया सुरू आहे. अंतिम यादी तयार झाल्यानंतरच पुढचे पैसे दिले जाणार आहेत. 2100 रुपये योजना पुढे कायम राहू शकते. काही ठिकाणी 2-3 महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात. अंतिम निर्णय तपासणीनंतर. म्हणजेच भविष्यात आणखी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. शेवटचा महत्त्वाचा सल्ला. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आजच तुमची KYC, बँक स्टेटस, अर्ज स्थिती, कागदपत्रे हे सगळं तपासून घ्या. थोडीशी दुर्लक्ष केलीत तर हप्ता बंद होऊ शकतो. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा जिल्हा नाव नक्की लिहा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणखी अपडेट घेऊन येणार आहे. धन्यवाद.